गोविंदा मित्रांनो बदलापूरच्या ज्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता त्या गोष्टीला आता 3 ते 4 दिवस झाले तर दुनियाचे कुटाणे झाले। महाराष्ट्रामध्ये लोकांनी रेल्वे रोको केला, रस्ता रोको केला, तहसीलला निवेदन दिले, कलेक्टरला दिले, दुनिया केली। काही जणांनी आंदोलन केले, पक्षांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या, हाताला काळ्या फिती बांधल्या। माझं म्हणणं काय माहितीये का, हे जी बलात्कारी आहे त्याला जात पंथ वय काहीच नसते। ही म्हणजे एक नीच प्रवृत्ती आहे आणि ही नीच प्रवृत्ती थांबवायची असेल तर त्याला एकच उपाय आहे, हे बलात्कार करणारा सापडला की पहिले त्याचं सामान तोडायचं। ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, विषयच मिटून टाकायचा त्याचा। एक हात आणि एक पाय तोडायचा आणि डॉक्टरला सांगायचं ह्या भाड्याची कोणीच ट्रीटमेंट करायची नाही, त्याला तसंच सोडू सोडू मरू द्यायचं। त्याचे पाहून ज्याच्या मनात विचार येत असेल बलात्काराचा त्याची अशी हातभर फाटली पाहिजे इतकी, त्याच्याशिवाय ही प्रवृत्ती शांत बसणार नाही, ह्याला आळा बसणार नाही। तुम्ही किती मोर्चे काढा, कॅन्डल मार्च काढा, काळ्या फिती लावा तोंडाला, हाताला बांधा, पुरे काळे कपडे घालून हिंडा, पण ह्या जातीला काहीच फरक पडणार नाही। मी जे मानेलो ते एकच उपाय, ह्या 3-4 दिवसात तुम्ही पाहिलं असेल, वाचलं असेल, ऐकलं असेल, आजोबानं नातीवर बलात्कार करा, नात 7 महिन्याची गरोदर, एका मतिमंद मुलीवर शौचालयामध्ये बलात्कार केला आणि ते बी 5 जणांनी त्याची शूटिंग काढली आणि ती व्हायरल केली। शाळेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, निर्जन ठिकाणी अल्पवयीन मुली, अल्पवयीन ह्याचे टार्गेट येतं। म्हणून मी जे म्हणालो तीच एकमेव उपाय आहे ह्याच्यावर, ह्याचं सामान तोडायचं आणि एक हात आणि एक पाय तोडायचा। आणि मी तमाम माझ्या बांधवांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही कुठल्या बी तालुक्यातल्या असा, महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या असा, जिल्ह्यातल्या असा, आपापल्या जवळचे तहसील असतील, कलेक्टर ऑफिस असेल, तिथं जाऊन सगळ्यांनी जायचं बहुसंख्येने आणि मी जे म्हणालो तसं निवेदन तयार करून शासनाला निवेदन देऊन दबाव आणायचा। ज्या टाइमला महाराष्ट्रातून असे निवेदन जातील तेव्हा सरकारला विचार करावा लागेल की ह्या लोकांचा, या जातीचा बंदोबस्त आपल्याला करावाच लागेल। आणि एक तुम्हाला आकडेवारी सांगतो मित्रांनो, या वर्षामध्ये 1000 बलात्कार झालेत आणि मागच्या 5 वर्षामध्ये 20,000 बलात्कार झालेत। पक्षाचं कोणचे बी सरकार असू, कोणी बी मुख्यमंत्री असू, कोणचा बी पक्ष असू, ह्याला काहीच घेणदेण नाही। ह्याचं फक्त ठरलेलं डोक्यामध्ये ह्याचं आहे, फक्त मी जे म्हणतोय त्याला एकच उपाय, ह्याची कार्यक्रम करणे बस। जय हिंद, जय महाराष्ट्र।